बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाऊ धनंजय देशमुख एक महत्त्वाचा जबाब नोंदवणार आहे। धनंजय देशमुख जो काही जबाब नोंदवतील त्यापासून त्यांना माघार घेता येणार नाहीये। ते जे काही कोर्टात बोलतील तोच जबाब त्यांना शेवटपर्यंत तसाच ठेवावा लागणार आहे। मग काहीही झालं तरी कुणी धमकी देओ किंवा आणखी कोणतीही अडचण येओ त्यांना त्यातून माघार घेता येणार नाहीये। आता असं का हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया। सध्या बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सगळ्यांचंच लक्ष आहे। त्या प्रकरणात आता महत्त्वाचा जबाब नोंदवला जाणार आहे। कलम 164 अंतर्गत हा जबाब नोंदवला जाणार आहे। अनेकांना कलम 164 काय आहे हे माहित नसेल, सोप्या भाषेत सांगते। बंदुकीतली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द एकदा सुटला की सुटला, त्यात नो युटर्न हाच फॉर्म्युला आहे कलम 164चा। म्हणजेच तुम्ही भविष्यात कोणत्याही परिस्थितीत दिलेला जबाब बदलू शकत नाही। 164चा जबाब मॅजिस्ट्रेट समोर रेकॉर्ड केला जातो। मॅजिस्ट्रेट म्हणजे दंडाधिकारी, त्यांच्या समोर रेकॉर्ड झालेला स्टेटमेंट हा अंतिम जबाब मानला जातो आणि त्यात कोणतेही बदल होत नाहीत। हे रेकॉर्ड झालेला स्टेटमेंट एक पुरावा असतो। या कलमा अंतर्गत फक्त साक्षीदारच नाही तर आरोपी देखील हा जबाब नोंदवू शकतो। एखाद्या केसमध्ये आरोपीला आपला गुन्हा कबूल करायचा असेल तर त्याचा जबाब 164 अंतर्गत मॅजिस्ट्रेट समोर नोंदवला जातो। एफआयआर झाल्यानंतरच कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला जाऊ शकतो। त्यामध्ये पोलीस स्वतः आरोपी अथवा साक्षीदाराला मॅजिस्ट्रेट समोर घेऊन जातात। आता तुम्ही म्हणाल की हा जबाब कोर्टात देखील नोंदवला जाऊ शकतो, तर ऐका। काही केसेसमध्ये साक्षीदार पीडिताला जबाब नोंदवल्यापासून दूर ठेवलं जाऊ शकतं, म्हणजेच त्याच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो, त्याला धमकावलं जाऊ शकतं। आपण अनेक हिंदी मूवीज मध्ये पाहतो ना, अगदी तसंच त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी 164चा जबाब नोंदवला जातो।